नमस्कार, मी मंगल सिंगळे. आपल्याला फिजिक्समध्ये सोलेनॉइडवर काही एक्झाम्पल्स आपण घेतो आहे. चॅप्टरचं नाव आहे मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. काय आहे बरं क्वेश्चन दिलेला? टाइटली वुंड सोलेनॉइड, एक टाइटली वुंड सोलेनॉइड दिलेला आहे. त्याची लांबी किती दिलेली आहे? 50 सेंटीमीटर लॉंग दिलेली आहे, विच is greater than its radius and has the current 2.5 ampere in its winding if there are 700 turns per meter. Then the magnetic field inside the solenoid तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय at the middle. ओके, काय दिलेलं आहे? एक सोलेनॉइड आहे, त्या सोलेनॉइडची लांबी ती मला माहित आहे. त्यानंतर तो सांगतो आहे की बाबा तो मॅग्नेटिक फील्ड किती असेल? B इज इक्वल टू म्यू 0 एन आय, असा आपल्याला फॉर्म्युला पाहायला भेटतो. इथे B इज इक्वल टू म्यू 0 ची व्हॅल्यूज असते 4 पाय इंटू 10⁻⁻7 न्यूटन पर एम्पियर स्क्वेअर. नंतर नंबर ऑफ द टर्न्स पर मीटर किती दिलेला आहे तुम्हाला? तर त्या ठिकाणी दिलेला आहे एन ची व्हॅल्यू ती दिलेली आहे तुम्हाला 700. अँड करंट त्या ठिकाणी किती पास आउट होतो आहे? तर 2.5 एम्पियर एवढा करंट पास आउट होतो आहे. इथे याची जी काही व्हॅल्यूज वगैरे आहे, जे काही व्हॅल्यूज आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचे आहे, तर या दिलेल्या व्हॅल्यूज वरनच आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. तो B इज इक्वल टू इथे भेटते बघा 2.5 इंटू 4 दॅट इक्वल टू 10 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू 700. या ठिकाणी B इज इक्वल टू भेटते बघा इथला 10 अँड 700 दॅट इज 7000, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भेटते 7 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू 10⁻3. इथला 10⁻3 आणि 10⁻⁻7 मधनं गेले असता इथे काय राहते? तर ते भेटते तुम्हाला B इज इक्वल टू 7 पाय इंटू 10⁻⁻4 टेस्ला. पण आपल्याला जे काही आन्सर दिलेलं आहे तर ते कशात आहे? पाय मध्ये दिलेलं नाहीये. ते आपल्याला पायचं कन्व्हर्शन करून आपल्याला कशात आणलं पाहिजे? जी काही व्हॅल्यूज दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. तिथे भेटते 7 इंटू पायची व्हॅल्यूज असते 3.142 इंटू 10⁻⁻4. इथे मल्टिप्लिकेशन केला असता, इथे मल्टिप्लिकेशन केला असता 21.99 अशीच व्हॅल्यूज आपल्याला पाहायला भेटते इंटू 10⁻⁻4. हा जो 21.99 आहे, तर याचं कन्व्हर्शन आपण काय करत असतो? राऊंड फिगर करत असतो. तर हा काय होतोय? कन्सिडर टू बी द 1. सो हा 21 नियरली इक्वल टू, हा जो 21 आहे दॅट इज नियरली इक्वल टू 22 आहे इंटू 10⁻⁻4. इथे हा जो पॉइंट आहे तर आपल्याला शिफ्ट करूया इकडे, तर तो भेटतोय 2.2 इंटू 10⁻. जेव्हा डाव्या साईडला शिफ्ट करत असतो डेसिमल पॉइंट आपण, तर 10 ची पॉवर आपण प्लस न वाढवत असतो इंटू 10 ची पॉवर काय आहे राहिलेली? -4. इथल्या 10⁻⁻4 मधून एक गेला असता तर इथे B इज इक्वल टू भेटते 2.2 इंटू 10⁻³ टेस्ला. म्हणजे आपला आन्सर काय येईल? ऑप्शन डी येईल. ऑप्शन डी. विचारलं काय आहे? मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड आपल्याला काढायला सांगितलं होतं. नंबर ऑफ द टर्न्स पर युनिट मीटर पर मीटर दिलेला आहे आणि त्यातनं जो करंट फ्लो होतोय किती दिलेला आहे? 2.5 एम्पियर एवढा पास आउट होत असेल तर तिथे मॅग्नेटिक फील्ड काय असेल? ओके,